हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि थँक्यू सो मच की तुम्ही माझ्या आर्ट व्लॉगच्या व्यतिरिक्त लाईव्ह व्लॉगिंगलाच जास्त रिस्पॉन्स करताय. आणि जर असे व्लॉग्स तुम्हाला खरंच आवडत असतील तर मी असे व्लॉग्स नक्की करेल, कारण मलासुद्धा आवडतं आहे डेली लाईफ व्लॉग करायला. आजचा व्लॉग हा पूर्ण आर्ट व्लॉगच असणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, व्हरायटी कॅनव्हासकडून मला खूप सारे पार्सल्स, खूप सारे कॅनव्हास, त्याच्यानंतर स्केचबुक आणि अजून खूप सारे आर्ट सप्लाईज रिसीव्ह झाले होते. सो आज मी त्यातलाच एक मला बॉक्स छान असा रिसीव्ह झाला आहे, ज्याला मी छान म्हणजे डेकोरेट करणार आहे. आणि खूप दिवसांपासून मला खूप एक्साइटमेंट होती की मी ह्याच्यावरती काय डिझाईन करेल. अजूनसुद्धा माझ्या डोक्यामध्ये असं काहीच नाही आहे. सो लेट्स सी आपण हे कसं टर्न आऊट करू शकतो. सो आज बेसिकली फक्त एक बेस करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर नक्षी करणार आहे, कारण पूर्ण सगळ्या गोष्टी एकत्र होणार नाही. कारण जसं की तुम्ही म्हणजे आता पाऊस पडतो आहे, तर मॉइश्चर आहे जास्त हवेमध्ये. सो जितक्या लवकर हे ड्राय होईल तितक्या लवकर तर आपण करू शकतो, पण जर ड्राय झालं नाही तर प्रॉपर जी आपल्याला डिझाईन करायची आहे ती आपण करणार नाही. सो अजून मी काही गोष्टी ह्या व्लॉगमध्ये कव्हरअप करेल, जसं की मला खूप साऱ्या पेंटिंग्सचे मला वॉर्निश करायचे आहे, कारण पेंटिंग लगेच केल्यानंतर मी वॉर्निश करत नाही, त्यांना प्रॉपर सेटल डाऊन होऊन देते आणि मग नंतर वॉर्निश करते. सो येस, आपण ते सुद्धा या व्लॉगमध्ये करणार आहोत. सो तुम्हाला कळेल की पेंटिंग्सला, कॅनव्हास पेंटिंग्सला वॉर्निश कसं करायचं आहे आणि कसं आपण या मॉइश्चरवाल्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्यांना प्रोटेक्ट करू शकतो. सो लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिले मी कॅमेरा फर्स्ट सेट करते की तुम्ही मलासुद्धा आणि या बॉक्सला मला डिझाईन करताना बघाल. आणि आपण रिंग लाईट वगैरे लावून घेऊ. हे काही म्हणजे आर्ट ब्लॉक्स पूर्ण मी रॉच ठेवणार आहे. असं खूप छान सेटअप आणि छान असं काही करून नाही करणार आहे. प्लीज सपोर्ट करा. ठीक आहे, आपण नंतर सेट करूया. फर्स्ट आपण ह्यांना पेंट करून घेऊया. सो सगळ्यात पहिले मी पूर्ण ह्याला व्हाईट एक बेस क्रिएट करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला प्रॉपर जसं पेंट ज्या कलर्सने आणि ज्या थीमने आपण जाणार आहोत ती थीमला पेंट करणार आहोत. ओके, सो व्हाईट कलर माझ्याकडे खूप सारा आहे. सगळ्यात पहिले आपण याला आतल्या साईडून पेंट करणार आहोत. आता हे कसं कुठे ठेवायचं मला कळत नाही आहे खरंच. आय गेस एक ट्रे आहे माझ्याकडे, मी त्याच्यात ठेवू शकते. आता थोडी बाहेरची पण साईड मी पेंट करून घेते, म्हणजे कसं ड्राय होतं ना एकदा जास्त वेट करायला लागणार नाही. फक्त मग राहील एकदम वरची साईड आणि एकदम खालचा टॉप. काय बोलते टॉप
आणि बॉटमचा पार्ट आहे फक्त, तो हा पूर्ण ड्राय झाल्यानंतरच करू शकतो. बल स्वच्छ करून घेतलेला आहे. आता आपण माझ्या काही पेंटिंग्सला वॉर्निश करणार आहोत. सो याला एक मी ऑलरेडी वॉर्निश केलेला आहे, याला नाही केलंय, याला सुद्धा नाही केलंय, याला केलंय, मागून नाही केलं, करावं लागेल. ह्याला नाही केलंय, याला सुद्धा नाही केले. म्हणजे जेवढे पण मी बाहेर पेंटिंग्स ठेवलेले आहेत त्यात मी वॉर्निश केलेलं नाही, म्हणूनच मी त्यांना बाहेर ठेवते, कारण आतमध्ये मग ते ह्याला त्याला चिपकून त्यांचे पेंट्स निघतात. सो आपण आता या सगळ्यांना वॉर्निश करणार आहोत. आणि प्लस माझा कृष्णा केलेस. आता सगळ्यात फर्स्ट वॉर्निशसाठी पहिले आता हे मी खूप इकडे बाहेर ठेवलं, त्याचा ह्याच्यावर खूप सारी धूळ असणार आहे. जर तुम्ही डायरेक्ट वॉर्निश करायला गेले तर त्या धुळीसोबत तुमचं वॉर्निश, तो धूळसुद्धा त्या वॉर्निशमध्ये अडकून जाणार आणि तुमची पेंटिंग्स खूप क्लिअर दिसणार नाही. जर तुम्हाला दिसत असेल, आय डोंट नो, धूळ बसलेली आहे. सो फर्स्ट मी ह्यांना प्रॉपर पुसून घेणार, छान पाण्याने पुसून घेणार आहे, कारण हे ॲक्रेलिक कलर आहे. सो ॲक्रेलिक कलर इज वॉटरप्रूफ. सो वॉटरप्रूफ असल्यामुळे तुम्ही त्याला प्रॉपरली असं वेट टॉवलने या वेट टिश्यूने पुसून घेऊ शकता. सो मी तेच फर्स्ट करणार होते. तुम्ही आता ही पेंटिंग बघा, याच्यावरती किती धूळ बसलेली. ओके, सो आता आफ्टर दाखवते मी. सो म्हणून मी म्हणते की प्रॉपर त्याला वॉशआउट केल्याशिवाय तुम्ही कॅनव्हासवरती काहीच करायचं नाही. प्रॉपर वॉशआउट म्हणजे नुसतं वॉटर नाही तुम्ही यूज केलं तरी चालेल, पण ड्राय टिश्यूने तुम्हाला त्याला वाईप करणं भाग. टिश्यूज तुम्हाला सांगतोय की ह्याच्यावरती किती जास्त धूळ होती. तर वॉर्निश करायच्या आधी मी तुम्हाला दाखवते, जसं की आता ही पेंटिंग आहे, याला मी ऑलरेडी एजेसला पेंट केलेला आहे, बघितलात तुम्ही तर. बट जर ही पेंटिंग तुम्ही बघितले तर याच्या एजेसला मी पेंट केलेलं नाही. ओके, सो हे एजेस मी असेच ठेवत नाही अनइवन, म्हणजे कुठेतरी पेंट आहे कुठेतरी नाही, मला ते आवडत नाही अजिबात. सो मी ह्याला एक कुठला तरी बेस क्रिएट करते, आयदर ब्लॅक किंवा व्हाईट. आता जसं की ह्याची फिनिशिंग ही ब्लॅकच आहे, सो मी ह्याला ब्लॅकने पेंट केलं आहे. ॲक्च्युली ते व्हाईटच कॅनव्हास आहे, बट आता जसं की ह्याची फिनिशिंग वेगवेगळ्या मल्टिपल कलर्सने आहे, सो आयदर मी ब्लॅक करेल किंवा व्हाईट करेल. स्टँडर्ड मला हा ब्लॅक अँड व्हाईटच वाटतो, सो मी आता कॅनव्हास माझा व्हाईट असल्यामुळे मी ह्याला व्हाईटच करेल. जसं की आता हे आहे, हे एक सबटल कलर आहे, सो ह्याला आयदर ब्लॅक करू शकतो किंवा व्हाईट, पण ब्लॅक याला कॉम्प्लिमेंट करणार नाही, म्हणजे जे पण पेस्टल कलर्स आहेत. सो मी हा व्हाईटच ठेवणार. ह्याला मला करायची गरज नाही आहे, कारण ह्याला एकदम इव्हनली कलर आला आहे, म्हणजे माझे एक्स्ट्रा ब्रश स्ट्रोक्स तिथपर्यंत गेले नाही, सो मला याला करायची गरज लागणार नाही. यालासुद्धा मी ऑलरेडी कलर केलेला आहे. सो जे नाही केलं आहे ज्यांना,
तर जसं की ह्याचा बॅकग्राऊंड एकदम ब्लँक आहे, हे आपल्याला पेंट करावंच लागणार, अदरवाईज मॉइश्चरमुळे ह्याला फंगस लागण्याचे चान्सेस आहेत. सो जसं की कोणताही बेस एक मी ह्याला इकडे देणार आहे. तर व्हाईटच मला परफेक्ट वाटतो, मी सगळ्यासाठी व्हाईटच करणार आहे. सो मी पटापट व्हाईट बेस कलर एक देऊन टाकते. ठीक आहे. ओके गाईज, सो आता आपण त्याला आपण ड्राय होऊन देऊयात थोडं. जे मी ते व्हाईट पेंट केलं आहे, सो तोपर्यंत मी त्याला जेवढा पेंट राहिलं आहे वरती आणि इकडे ते पेंट करून घेऊयात. सो हे सुद्धा थोडंफार कंप्लीट होऊन जाईल. ओके, सो आता आपण प्रॉपर वॉर्निश करून घेऊयात. हे मी डेको वॉर्निश ग्लॉस, हाफ ग्लॉस वॉर्निश मी नेहमी यूज करते. सो येस, आता ह्याच्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर ब्रश हवा आहे. ब्रश एकदम क्लीन असला हवा. ठीक आहे. सो मी नेहमी हा माझा फॅन ब्रश यूज करते आणि मी तो फक्त त्याच गोष्टीसाठी ठेवलेला आहे. तर प्रॉपर तुमचं वॉर्निश झाल्यावरती याला प्रॉपर वॉश करून ड्राय करायचं आहे, अदरवाईज हा कडक होणार आणि असे खूप सारे तुमचे ब्रश फुकट जाणार. जसं की मी तुम्हाला दाखवते, या ब्रशची अवस्था बघा, हा काहीच लिटरली काहीच वर्क करणार, पण मी हे असेच ठेवलं होतं. ठीक आहे. सो असे खूप सारे ब्रश मी ऑलरेडी वेस्ट केले आणि त्याच्यानंतर मला रिअलाईज झालं की मला हे प्रॉपर वॉश करून ड्राय करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो येस, आता मी वॉर्निश करते.
तुम्हाला एकदा दाखवते मी आता की कसं हे शाईन करतं आणि प्रॉपर ड्राय झालेलं आहे. आय होप तुम्हाला त्याचं वॉर्निश पार्ट प्रॉपर दिसत असेल, तर मी तुम्हाला थोडासा क्लोजली दाखवते. ओके, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटेल आणि असेच खूप सारे आर्ट व्लॉग, त्याच्यानंतर लाईफ व्लॉग मी घेऊन येत राहणार आहे. असंच मला सपोर्ट करत राहा. कमेंट करून नक्की सांगा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटलेली आहे. ओके गाईज, बाय.